अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणाभ्याम नमः. जय जय नमो गणनायका. गजवदना विघ्नहारका. मंगळमूर्ती मंगळकारका. सुखदायका दयाघना. तू सर्वेश्वर पूर्णकाम. भक्त कामना कल्पद्रुम. आरंभी तुझ करिता प्रणाम. सकल काम पुरविसी. ऐसी तुझी विशुद्ध कीर्ती. श्रुती स्मृती पुराणे गाती. म्हणून आरंभी तुझ गणपती. साष्टांग नमन करीत आहे. तरी दयाळा कृपा करुण. निरसी सकळ विघ्नांचे गण. उत्तम कवितार्थ बुद्धी देऊन. कामना पूर्ण करी माझी. ऐसा प्रार्थिला गणपती. आता नमितो श्री सरस्वती. जे कवी जिव्हाग्री करुणी वसती. रसाळ ग्रंथ बोलविते. आता नमितो श्री सद्गुरु. जो परमानंदामृत सागरू. जयाच्या कृपा कटाक्षे नरू. भवाब्दी पारू पावत. आता नमू श्रीधूत पापेश्वर. जो कुलस्वामी कृपासागर. तैशीच कुलस्वामिनी सादर. आर्या दुर्गा वंदितो. आता नमितो कवी निर्मळ. जाही रचिले ग्रंथ सोज्वळ. आणि माता पित्रादिक जे वडील. तेही सकळ वंदितो. आता नमोजी पुरुषोत्तमा. पुराण पुरुषा पूर्णकामा. योगी जन मनोविश्रामा. आत्मारामा स्वामिया. तू अज अच्युत निरुपाधिक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. जगदुत्पत्ती स्थिती स्थित्यंतरकारक. जगद्व्यापक जगद्गुरु. तू सकळ देवांचे दैवत. कला काष्टादी कालात्मा अनंत. तुझला जे का शरण रिघत. तया कृतांत बाधिना. तू वेदशास्त्रासी अगोचर. तुझा न कळे कोणासी पार. त्रिगुणातीत सच्चिदक्षर. परात्पर परब्रह्म. त्वत्कृपा होता अंध पांगुळ. वेगे उल्लंघिती महाचळ. आणि मूकही होती सुवाचाळ. वाचस्पती सारखे. तुझा गुणसमुद्र अनंत. त्याचा न लागे कोणाही अंत. ऐसे असता मी मूढ अत्यंत. वर्णना प्रवृत्त जाहलो. हे जो माझे धार्ष्ट्य तत्वता. परी तुझे तुझ पुढे बोलता. काय पडेल मज न्यूनता. अवघी सत्ता त्वत्कृपेची. कायावाचा मनोभावेसी. नमस्कारिती जे तुझसी. तया तू प्रसन्न ऋषिकेशी. बुद्धी देसी उत्तम. ऐसे संत बोलती म्हणून. भावे करीतो तुझ नमन. तरी भगवंता कृपा करुण. ग्रंथरचना करवी बा. असो व्यासे पादी एक. आणि बृहन्नारदियात अनिक. अधिक मास महात्म्य सुरेख. गीर्वाण भाषे वर्णिली जी. तयांचा काढुनी मतितार्थ. सकळ जना समजे यथार्थ. ऐसे महाराष्ट्र भाषे येथ. यथामिती वर्णितो. त्यात होता न्यूनाधिकता. संत श्रोती क्षमिजे सर्वथा. बाळ बोबडे बोलता. माता पितरे आनंदती. नैमिषारण्या माझी सूत. शौनकादी ऋषी जनाप्रत. नाना पुराण कथा विस्तृत. नित्य नूतन सांगतसे. तो एकदा ते सर्व ऋषी. विनये विनविती सुतासी. हे व्यास शिष्या तू पुण्यराशी. आणि भाग्यवान आहेस. व्यासकृपे तद्वचनाचे. सकळ हार्द जानसी साचे. म्हणून आम्ही सुव्यक्त वाचे. तुझ लागी विनवितो. ह्या असार संसारात. सहस्रावधी श्रोतव्य असत. त्यातून श्रेयस्कर थोडक्यात सारभूत असेल जे. आणि परमानंदाशी कारण. संसाराब्धितारक पावन. ते आम्हा ऋषीजना लागून. सर्व विवरून सांगीजे. ऐसी ऋषींची ऐकोनी वाणी. सूत म्हणे हो महामुनी. मी केवळ विलोमज असोनी मजला तुम्ही प्रश्निता. तस्मात धन्य झालो निशित. तरी व्यासापासून जे का श्रुत. तेची तुम्हासी यथासित यथामती सांगतो. ब्रह्मानंदन नारदयोगी. स्वेच्छे फिरता फिरता त्रिजगी. हिमाचलाच्या समीपभागी. बद्रिकारण्यी पावला. जे नारायणाचे स्थान. परम पावन तपोवन. जेथे गगनापर्यंत महान वृक्ष विस्तीर्ण पसरले. जयाची छाया घनदाट. रवी किरणान सेवाट. नाना लताकुंज सघट सदट. ठाई ठाई शोभती. बद्री आम्रातक बेल. फणस जंबू धात्री रसाल. आणि खर्जुरादी वृक्ष विपुल. सदा सफल पे जेथे.
विष्णू पादोदकी पवित्र, जेथे गंगा वाहे विचित्र, पशुपक्षादी जीव सर्वत्र निर्वैर जेथे क्रीडती, जेथे तेथे तुलसी वने, शोभती पुष्पवृक्षांची कानने, जाई जुई मालती सुमने, प्रफुल्ल जेथे सर्वदा तपोधनांच्या पर्णकुटी, जेथे शोभती गंगा तटी, ठाई ठाई योगी हटी, योग साधना बैसले, असंख्य सिद्धगण सतत, परमानंद निमग्न असत, देवगणही आत्मसुखार्थ, जेथे येऊन राबती, असो ऐशा त्या बदरीवणी, नरनारायणाच्या आश्रमस्थानी, विरिंचित सुत नारद मुनी अकस्मात पातला, तो तेथे नारायण ऋषी जितेंद्रिय महातापसी, परब्रह्मा चिंतित मानसी, तेजोराशी बैसलासे, देव ऋषी मुनी सिद्धगण, जया बैसले वेढून, तया पाहताची ब्रह्मानंदन, साष्टांग नमिता जाहला, सवेची जोडून करद्वय, मधुरवाणी बोलता, होय नारायण तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी, तुझ तपाचे कारण नाही, परी ते करीतोसी ते ये ठाई, हे लोक शिक्षार्थ आणि काही, असे मर्यादा स्थापनार्थ, ना तरी ह्या कलियुगात एकेची केलेल्या पापे त्वरित, ही मेदिनी बुडती समस्त आणि तरती पुण्य एकाच्या, पूर्वी कृतादियुगा माझारी, एक कृत पापे की पुण्यसारी, सर्वगत होत निर्धारी, ऐसी स्थिती होती जी, तैशा स्थितीचा केला लोप, आता ह्या कलित पुण्य वा पाप, करताची एक भोगितो आप, इतरा लेप नव्हेची, तरी सर्वी स्वये पुण्य करावे, हेची स्वकृतीने सुचवावे, यास्तव परोपकृती स्वभावे, तप करीत बैसलासी, ह्या असार संसारात विषयासक्त प्राणी समस, गृहधन दारा पुत्राधिकात लंपट झाले आहे ती, तयांचे जेणे कल्याण होई आणि हितकर असेल माझेही, ऐसे चित्ती विचारुनी काही सांगाया योग्य आहेस, त्वन्मुखातून कीजे श्रवण, म्हणून येथे आलो शरण, उपकार प्रिय तू भगवान, ऐसे वेदही बोलतात, तरी लोकोपकारार्थ काही कथा सांगे मजप्रत, जियेच्या श्रवण मात्रे खचित निर्भय स्थान लाभेल पै, ऐसी नारदोक्तवाणी ऐकुनी अत्यानंदे, नारायण मुनी भगवत कथा पुण्यपावनी, प्रेमे सांगू लागला, मध्ये मध्ये ब्रह्मनंदन, शंका घेऊन करी प्रश्न, सवेची तयाचे समाधान नारायण करीतसे, ऐसे क्रम बहु चालला, तो प्रसंगे नारायण बोलला, नारद पुरुषोत्तमाचा भला सर्वोपरी महिमा असे, ते ऐकुनी ब्रह्मनंदन म्हणे, देवा पुरुषोत्तमा धीमान, धान तुवा कथिला तो देव कोण, आणि काय महात्म्य तयाचे, ते मज कथी विस्तारेसी, अत्यद्भुत वाटते मानसी, ऐसे ऐकुनी नारायण ऋषी देवर्षीसी बोलतो, नारदा त्वा पुसिले उत्तम, तरी सांगतो ऐकवर्म, पुरुषोत्तम ऐसे मासाचे नाम, अस हेतुक असे पै, तयाचा स्वामी कृपासागर, पुरुषोत्तमा होय साचार, म्हणून त्यासही ऋषीश्वर पुरुषोत्तम म्हणतात, आणि त्या मासाचे व्रत भक्तीने आचरता, यथास्थित पुरुषोत्तम देव रमानाथ, संतुष्ट होतो निर्धारे, ऐसे नारायणे कथिले, ते ऐकुनी नारदे पुशिले, म्या चैत्राधिक मास सगळे सेश्वर ऐकले आहे, त्यात पुरुषोत्तमाभिधान एकही मास नाही जाण, तरी पुरुषोत्तम हा कवन, कैसा काय मास असे, आणि ह्याचा स्वामी कृपानिधी पुरुषोत्तम झाला कैसा कधी, तैसेची तयाचे स्वरूप सविधी कैसे काय असे पै, आणि त्यात कोणती कृत्ये करणे, कोणती कैसी दाने देणे, जप पूजोप वासादी साधने कैशी कवणे करावी, आणि ती तैशी करिता सर्व संतोष तो कोणता देव, आणि तो कैसे काय अभिनव फल देतो कर्त्यासी, हे आणि इतरही काही असेल ते सांग सर्वही, दीनवत्सल साधू ते पाही, न पुसिले तेही कथितात, नारायण पृथ्वी वरुती, परोपरीचे नर जे असती, त्यातून भाग्यानुवर्ती ऐसे असती कित्येक, एक सदा दारिद्र्य पीडित, नित्य रोगी कित्येक असत, एक मणी पुत्र इच्छित, परी त्या प्राप्त नव्हेची, जड मूक अंध दांभिक, विद्याहीन कुचैली एक, नीच लंपट जर्जर नास्तिक, तैसेची कित्येक परसेवी, नष्टाश आणि भग्न संकल्प, क्षीण सत्व अत्यंत कुरूप, कित्येकांचे अंगी अमूप रोग होत कुष्ठादी, एका माता पित्यांचा वियोग, इष्टमित्रांचा नाही संग, श्रेष्ठ वस्तू वर्जित व्यंग, ऐसेही कित्येक होतात, तरी ते जयाचे आचरणाने की पठने किंवा श्रवणाने, पुनश्च तैसे न होत कशाने, ते मज सांगणे दयाळा,
वैधव्य आणि वंध्यता दोष हिनांग दुराधी अशेष रक्तपित्त अपस्मार विशेष तैसेची राजयक्ष्मादिकजे ह्या सर्व दोष समूहांनी दुःखित ऐशा नरा पाहुणी मी अति दुःखित झालो म्हणून कृपा करी मजवरी. जैसे तोषेल ममांतरंग तैसे सविस्तर मजला सांग तू सर्व तत्वांचा निधी अभंग सर्वज्ञ समर्थ आहेस. यायसे देशींचे वचन ऐकून बोले नारायण. नारदा लोकहिताकारण उत्तम प्रश्न केलासी तरी श्रीकृष्णनाथे युधिष्ठिरासी कथिले होते तेची तुझ मी सांगतो येथे एकाग्र चित्त ऐकिजे. दुर्योधनादी कौरव अशेष महाकपटी दुष्ट विशेष तई एकदा युधिष्ठिरास कपटद्यूते फसविले. कपटापाशी क्रीडा करून सर्वस्व घेतले. हिरावून राज्य भृत्य वस्त्र की भूषण काहीच नाही उरविले. शेवटी प्रिया याज्ञसेनी तीही जिंकली पणा लावणी. सवेची तियेसी ओढीत आणुनी सभे माझी विटंबिले. आणि दुःशब्द बोलुनी नाना पांडवांची केली निर्भत्सना. ती ऐकून सभ्यजन माना खाली घालूनी बैसले. कोणी काही न करी भाषण. द्रौपदी झाली अति दीन. तै श्रीकृष्णे गुप्त येऊन रक्षण केले तियेचे. मग ते धर्मादी पंडुसुत राज्य टाकून समस्त अत्यंत दुःखे कृष्णेसहित वनवासार्थ चालिले. वनोपवने अतिक्रमुनी जाऊन राहले काम्यकवणी. अरण्यवासी जैसे मुनी तैसे झाले तत्काळ. अंगावरी नाही वसन करीते वल्कले परिधान. कंदमूल फलांचे अशन रात्री शयन भूमीवरी. कमंडलूंचे जलपात्र द्रव्यलेश नसे अनुमात्र. दैवगती अत्यंत विचित्र काय सांगू नारदा. असो ऐसे ते पंडुसुत द्रौपदीसह काम्य कवनात नाना दुःखांचे अनुभव घेत कालक्रमित राहिले. पुढे एकदा द्वारकाधीश सवे घेऊनी मुनिगणास दुःखित पांडवा भेटावयास काम्य कवनास पातला. तया पाहता क्षणा ते पांडव परमानंदे उठले. सर्व प्राणागमने देह सजीव होऊन जैसे उठावे. सवेची धर्मबीज भीम अर्जुन पुढे धावले. तिघेजण प्रेमभरे श्रीकृष्णाला गुण अनुक्रमे आलंगिले. नंतर नकुळ सहदेवानी मस्तक ठेविले कृष्णचरणी गहिवरोणी. याज्ञसेनी पाया पडली तत्क्षण. तो त्या पांडवांची दुःखदशा आणि द्रौपदी झाली बहुत कृशा. ऐसे पाहुनी द्वारकाधीशा दुःख अत्यंत जाहले. आणि कौरवांच्या नाशाला गुण चित्ती चेतविला क्रोधाग्न. आरक्त झाले दोन्ही नयन तप्त लोह गोल जैसे. भालपटी पडल्या अटी अत्यंत वक्र झाल्या भ्रुकुटी. कल्पांत काळीचा घोर धुर्जुटी तैसा जगजेठी जाहला. कर्करा दात खाऊन महाकाळसा उठला तत्क्षण. अग्निज्वाळा परिमुखातून उष्ण श्वास चालले. ते कृष्णाचे भयानक रूप पाहुणी सर्व भ्याले. अमोप अंगी सुटला थरथर कंप. कर्तव्य काही सुचेना. तई धर्माधिकी अर्जुनाला सुचविता क्षणी तो उठला. हस्त जोडून श्रीकृष्णाला अतिविनये प्रार्थित म्हणे हे कृष्णा रुक्मिणी कांता देवदेवा जगन्नाथा तू सकळ जगाचा त्राता भक्त कैवारी आहेस. आणि मी तो तुझा भक्त पाही जगाबाहेर राहत नाही. जगाचा नाश होता मीही नाश पावेन निश्चये. जयाच्या केवळ दृष्टीपातेसी ब्रह्मासी जाय विलयासी. तयाच्या कोपे जगाची कैशी काय की स्थिती होईल. याचा अंतरी विचार करी दुष्ट कोप शीघ्रावरी. त्वाधिदांच्या कोपेत सत्वरी जगत प्रलय होईल. देवा तू सर्वज्ञ परमेश्वर सर्व मांगल्य बीज परिकर. त्वांची हे सकळ चराचर स्वये सृजिले असे पै. तरी या स्वकृत जया लागून कैसा संहारिसी आपण. एके अपराध केला म्हणून दुजासी कोण शासील. की मशक देती बहु त्रास म्हणून त्यांचा कराया नाश. आपुल्या राहत्या मंदिरास कोण पुरुष जाळील. अंतरी पाहे विचारून तू सर्ववेत्ता भगवान. मी अनाथ पामर हीन दीन चरणी शरण रिघत आहे. एव प्रार्थुनिया सादर. अर्जुन केला नमस्कार. तै तो भक्तवत्सल शार्गंधर प्रेमपुरे थपथपला. आणि समूळ कोप निरसून सौम्य झाला चंद्रासमान. ऐसा तयासी विलोपून पांडव पूर्ण आनंदले. आणि प्रेमे वंदुनी हरिचरण. मग वंदिले सर्व मुनिगण. आसन पाद्यादी समर्पण केले पूजन सर्वांचे. आणि कंदमूळ फलादिक प्रेमे समर्पिली अनेक. बहु काळे भेटला जगन्नायक. तैसे कौतुक काय सांगू. मग ते धर्माधिक पांडव कृष्णा सन्निध बैसले सर्व. तयांसी आश्वास या केशव गोष्टी सांगू लागला. तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रत स्वहितार्थ आणि परहितार्थ. नारदा तू प्रश्निले सांप्रत. ऐसेची प्रश्निता जाहला. तयावरी रुक्मिणी रमण रायासी उत्तर दे आपण. ते कथानक पुण्यपावन पुढच्या प्रसंगी वर्णी जाईल. इति श्री अधिक मास महात्म्य सार. बृहन्नारादीय पद्माधर. सज्जन श्रोते ऐकोत चतुर. प्रथमाध्याय मधुर हा. इति प्रथमोध्याय.